येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। भ्रष्ट अधिकाऱ्याच्या साथीनं बिल्डरनं महापालिकेला 2.25 कोटीला बनवलं उल्लू। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर महापालिका म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातंय हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। गेल्या 4 वर्षांपासून विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटचं बेकायदेशीर बांधकाम प्रकरण गाजत आहे। असं असताना भ्रष्टाचाराचा आज एक उत्तम नमुना पत्रकारांनीच महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलाय। पनाश अपार्टमेंटची बांधकाम परवानगी घेताना डेव्हलपमेंट चार्जेस भरण्यासाठी बिल्डरनं महापालिकेला 75 लाखांचे 3 चेक दिले होते। हे 3ही 2 वर्षांपूर्वीचे चेक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेत न भरता तसेच ठेवलेत। यातील 2 चेकची मुदत देखील संपलीये, म्हणजेच बिल्डरनं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाखो रुपये खाऊ घातलेत। मलिदा खाणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनी हे चेक महापालिकेच्या तिजोरीत जमा न करता तसेच ठेवले आहेत हे विशेष। म्हणजेच बिल्डरनं महापालिकेला उल्लू बनवलं असून एवढे दिवस हे प्रकरण गाजत असताना चेकचं प्रकरण आता उघड झालंय हे दुर्दैव। आता याची चौकशी नगररचना संचालक 8 दिवसात करून त्याचा अहवाल देतील अशी माहिती आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिली। ते चेक म्हणजे शासनाच्या तिजोरीत जमा न केल्याचं एक प्राथमिक दिसून येते। त्याच्या संदर्भात आम्ही आमचे जे डेप्युटी डायरेक्टर आहेत टाउन प्लॅनिंगचे त्यांना चौकशी करून एकूण किती रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झालेली नाही हे आयडेंटिफाय करून मग साधारणतः जर समजा ती रक्कम जमा झालेली नसेल तर ती वसुली त्या संबंधित ती एजन्सी असेल, ती बिल्डिंग असेल किंवा सध्या आता ते औसाऱ्याकडे गेलेले आहे ते आपले जे ड्यूज असेल ते ड्यूजच्या संबंधाने कळवण्यासाठी आम्ही आज पत्र देतोय। पनाश अपार्टमेंट बिल्डरला महापालिका अधिकाऱ्यांनी कशा पायघड्या घातल्या हे यावरून दिसून येतं। महापालिका प्रशासनाचा किती भोंगळ कारभार आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आपल्या विभागावर किती लक्ष आहे हे यावरून दिसून येतं। यामध्ये आता अनेक वरिष्ठ अधिकारी अडकले जाणार असून या प्रकरणाची कितपत खोलवर चौकशी होईल याबाबत साशंकता आहे। 16 मे पूर्वी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नसणाऱ्या साखर कारखान्यांना आता ऊस गाळप परवाने मिळणार नाहीत, कोर्टानं दिले आदेश। महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले, बेकायदेशीर 96 बांधकामांपैकी 40 बांधकामांची सुनावणी झाली, काही जण स्वतःहून बांधकामं पाडू लागले। आज सायंकाळी 6च्या आकडेवारीनुसार उजनी धरणात झाला 112 टीएमसी एवढा पाणीसाठा, दौंडमधून उजनीमध्ये 18,000 क्युसेक पाण्याची आवक। सोलापूर शहराच्या 40% भागाला 4 दिवसाआड ऐवजी 3 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केल्याची अधिकाऱ्यांची माहिती। सोलापूर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व टीमनं रात्रंदिवस काम केल्यामुळे आषाढी वारी चांगल्या पद्धतीनं पार पडल्याचं मोठं समाधान मिळालंय। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुळे सोलापुर। बांधकाम कामगार म्हणून मृत्यूचे बोगस दाखले देऊन शासनाची 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शोभा वाघमारे, मनोज अवस्थी, शैला भांगे, वैशाली जेवरे, सुनीता कोळी या 5 जणांविरुद्ध सोलापुरातील फौसार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। गौस पठाण याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं तडीपार। सोलापूरच्या एसटी स्टँडवरून 4,96,000चं सोनं चोरणाऱ्या आरोपीला सोलापूर पोलिसांनी हरियाणामधून केली अटक। केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतला महत्त्वाचा निर्णय, आता मराठी पत्रांना मिळणार मराठीतून उत्तर। सोलापूर जिल्ह्यात तब्बल 3.5 लाख हेक्टरावर झाली खरीपाची पेरणी, मात्र पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल।
कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 9579 62 21 00. सोलापूर शहरात रात्री 10 नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस करणार कारवाई. आयुक्त एम राजकुमार यांचे आदेश. सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून काढण्यास झाली सुरुवात. सरकार तुकडेबंदी कायदा रद्द करणार. महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. 50 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे तब्बल 9,32,000 कोटी रुपयांचं कर्ज. तब्बल 1 लाख रुपयांची महसुली तूट. खासगीकरण तसंच केंद्र सरकारच्या विविध निर्णयांच्या विरोधात पुकारलेल्या बंदमध्ये सोलापुरात आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी झेडपी गेट समोर केलं आंदोलन. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. संभाजीनगरमधील शासकीय वसतिगृहात मुलींचा छळ. जिल्हा बाल विकास अधिकारी निलंबित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. राज्यात अल्पसंख्य शाळांचा दर्जा मिळवण्यासाठी गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करून राज्यव्यापी तपासणी मोहीम राबवण्यात येईल. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. नागपूर जिल्ह्यात आणि शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. एका रात्रीत शहरात 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद. चीन आणि अमेरिकेनंतर भारत आता पवन आणि सौर ऊर्जा उत्पादनात जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.